आज आपण मराठी अक्षर भारती इयत्ता 10वी या पुस्तकातील अंकिला मी दास तुझा ही संतवाणी बघणार आहोत. अंकिला मी दास तुझा या अभंगाचे लेखक आहेत संत नामदेव. लेखकांचा परिचय. संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील एक थोर संत कवी. संत नामदेवांची ही अभंगरचना अतिशय उत्कट आहे. संत नामदेवांच्या अभंगाची भाषा ही साधी, सरळ, सुबोध आहे. त्यांनी हिंदीतही रचना केल्या आहेत. पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली. शिखांच्या गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथात त्यांची 61 कवने समाविष्ट आहेत आणि ती भक्त नामदेवजी की मुखबानी या नावाने प्रसिद्ध आहेत. अभंग परिचय. आता या अभंगाविषयी थोडं जाणून घेऊ. सदर अभंगात संत नामदेवांनी विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केली आहे. अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कन वाळू, तैसा धावे माझी या काजा, अंकिला मी दास तुझा. संत नामदेव श्री विठ्ठलाला म्हणजेच पांडुरंगाला आई समजून या मातेने आपला बाळाच्या मायेने सांभाळ करावा अशी आर्त विनवणी करत आहेत. हे सांगताना संत नामदेव सांगतात, समजा जर आगीमध्ये चुकून बाळ पडले तर आई ही त्याचे रक्षण करण्यासाठी वेगाने त्याच्यापाशी धावत जाते. त्याचप्रमाणे हे विठ्ठला, माझे कार्य पूर्ण करण्यासाठी तू धावत ये. मी तुला शरण आलो आहे. मी तुझा दास आहे. या संसाररूपी आगीत मी होरपळतो आहे. मला यातून तू सुखरूप बाहेर काढ. सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी, भुकेले वत्सरावे, धेनू हुंबरत धावे. पुढे दृष्टांत देताना संत नामदेव सांगतात की झाडावरून जर अकस्मात पिल्लू धरतीवर पडले तर क्षणाचाही विलंब म्हणजे उशीर न करता पक्षीण म्हणजे त्याची आई त्याच्यापाशी झेप घेते. त्याला वाचवण्यासाठी ती तत्परतेने जमिनीवर येते. तसेच जेव्हा वासरू खूप भुकेले असते तेव्हा त्याला दूध पाजण्यासाठी गाय हमरत तात्काळ वासराकडे धावते. वणवा लागलासे वनी, पाडस चिंतित हरणी, नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा. पुढे सांगताना संत नामदेव म्हणतात, रानात वणवा म्हणजे आग लागली आणि आपले पाडस त्यात सापडले तर नाही या शंकेने हरणी चिंतित होते, व्याकुळ होते. संत नामदेव म्हणतात, हे पांडुरंगा, तू पाण्याने भरलेला ढग आहेस. त्यातल्या पाण्याचा म्हणजेच मायेचा माझ्यावर वर्षाव होऊ दे. मी चातकासारखा आहे. पावसाच्या पाण्याशिवाय मी जगू शकत नाही. माझे जीवन तू सांभाळ अशी मी विनंती करत आहे. सदर अभंग हा सकल संत गाथा खंड पहिला श्री नामदेव महाराजांची अभंगगाथा यातून घेतला आहे. संपादक आहेत प्राध्यापक डॉक्टर रा गोसावी.